महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 59 जातीचा समावेश आहे. 59 जातीपैकी 58 जाती ह्या उपेक्षित दलित म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती आज आमच्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज आम्हाला तर जणू काही मला हे शब्द वापरावं की नाही असं मला योग्य वाटत नाही, परंतु एवढी विदारक परिस्थिती आमच्या मातंग समाज व तत्सम समाजाची आहे की त्याची कल्पना करू शकत नाही. आमचा फक्त सामाजिक राजकीय व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो. गोंडस आश्वासनं मात्र दिली जातात, परंतु त्या 18 विश्व दारिद्र्यामध्ये असलेल्या मातंग समाजाचा व तत्सम समाजाचा विकास मात्र होताना दिसत नाही. मला ठणकावून राजकीय व्यवस्थेतल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना विचारायचं आहे, त्यांच्या नेतृत्वांना विचारायचं आहे, भारत देशाला आझादी मिळून 76 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजही दलित वस्ती सुधार योजना सुरू आहे. ही किती मोठी खंत आहे. आज कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत विकास होतोय अशा पद्धतीचं चित्र आम्हाला पाहायला मिळतंय आणि असं सांगितलं जातंय, परंतु गावाखुसाच्या बाहेरच्या ज्या काही दलित वस्तीतला जो काही गरीब समाज आहे त्याचा मात्र विकास होताना दिसत नाही आहे. आमचा राजकीय वापर केला जातो, सामाजिक वापर केला जातो, परंतु आमच्या रोटीचाच मात्र विचार केला जात नाही. आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचं सुद्धा प्रमाण कमी आहे. मातंग समाजामध्ये आमचं दुर्दैव आहे की सुदैव आम्हाला समजणार नाही, परंतु आमच्यामधला एकही आजपर्यंत डायरेक्ट IAS आणि IPS होऊ शकला नाही. ही शैक्षणिक परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही माघार आहोत. आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्या उद्योगाला चालना मिळाली नाही त्याच्यातही आमचा समाज मागे आहे. मात्र वेगवेगळे प्रलोभनं देऊन राजकीय पक्षांनी आमचा वापर केलेला आहे. आता वापर होऊ देणार नाही म्हणून जनाधार मोर्चाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही आता एका झेंड्याखाली येण्याचं वचन आज रोजी लातूर पॅटर्न म्हणून या ठिकाणी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील, हे लातूर पॅटर्न आणि मराठवाडा विभागामधून या जनाधार मोर्चाची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी मातंग समाजाचा विकास आणि तत्सम समाजाचा विकास हाच जनाधार मोर्चाचा ध्यास असेल अशा पद्धतीचं हे संघटन आणि या झेंड्याचा या ठिकाणी अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे.